शील जे आहे ते बुद्ध शासनाच्या सुसंगत आचरण ज्याला आपण म्हणतो, जे बुद्ध शासनामध्ये जे विहित आचरण आहे, बुद्ध शासनामध्ये विहित म्हणजे बुद्ध शासनामध्ये सांगितलेलं आचरण नाही का, म्हणजे बुद्ध शासनाच्या अनुसार कायिक वाचिक आचरण है ना, कायिक वाचिक आचरण म्हणजे शील आहे. म्हणजे मनुष्यानं जे आहे ते कसं कायेनं कसा व्यवहार करायचा, वाचेनं कसा व्यवहार करायचा, जो बुद्ध शासनाशी सुसंगत राहील, विसंगत राहणार नाही. तर तसं एकूण एक आचरण शील या धर्मामध्ये मोडत असते. ठीक आहे, शीलामध्ये मोडत असते. म्हणजे बुद्ध शासनामध्ये तुम्ही गेल्यानंतर कसं आचरण करायचं, तुमचं आचरण कसं असायला पाहिजे, तुमचा व्यवहार कसा असायला पाहिजे, तुमचे कर्म कसे असायला पाहिजे, याच्या संबंधामध्ये काय करते हे शील तत्व जे असतात, शील धर्म जो असतात, मनुष्याचं मार्गदर्शन करत असते की अशा अशा पद्धतीनं करायचं आचरण आणि अशा अशा पद्धतीनं नाही करायचं. तर इदं करोती इदं मे न करोती, इदं करोती है ना, इदं मे न करोती म्हणजे शील. तर शीलमध्ये दोन गोष्टी आल्यात. इदं करोती, इदं करोती म्हणजे हे करावे, आणि इदं मे न करोती म्हणजे हे करू नये. तर काय करावे जे बुद्ध शासनाशी सुसंगत आहे, बुद्ध शासनाला धरून आहे, हा ना, जे बुद्ध शासनाशी सुसंगत आहे, बुद्ध शासनाला धरून आहे, तसं आचरण करायचं. तर इदं करोती हे करावे, इदं मे न करोती म्हणजे हे करू नये, म्हणजे जे बुद्ध शासनाशी सुसंगत नाही, विसंगत आहे, ते करू नये. म्हणजे बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात ना, बुद्ध धम्माशी विसंगत असे कोणतेही आचरण मी करणार नाही. म्हणजे शील आलं त्याच्यामध्ये, आलं लक्षात काय शील. तर शीलामध्ये काय आहे ते सम्यक, अष्टांगिक मार्गामध्ये जे आहे ते सम्यक वाचा, सम्यक कर्मांत म्हणजे कर्म जे आहेत, आणि सम्यक आजीविका. अष्टांगिक मार्गातले हे 3 अंग जे आहे ते शीलाचे आहेत. अष्टांगिक मार्गातले हे 3 अंग काय आहेत, शीलाचे आहेत. याला शील म्हटलं गेलेलं आहे ना. इथे वाचा, वाचा म्हणजे बोलणं. असं बोलायचं नाही जे बुद्ध शासनाशी विसंगत आहे, जे बुद्ध शासनाशी सुसंगत आहे तेच बोलायचं. म्हणजे धम्माची वाचा बोलायची. बुद्ध शासनामध्ये वाचा कोणती वापरल्याचं सांगत आहे, धम्मवाचा, धम्मवाणी. धम्मवाणी ही सम्यक वाणी, बाकी सगळी वाणी मिथ्यावाणी. सम्यक कर्म नाही का, कायेनं सम्यक कर्म करायचे आहेत, आणि सम्यक आजीविका. तर ही जे आहेत 3 अंग झालेत. त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण विनय पिटक जे आहे, हे इदं करोती इदं मे न करोती वालाच आहे. विनय पिटकामध्ये काय आहे, संपूर्ण विनय पिटक काय आहे, शील आहे, शील शिक्षा आहे. याच्यामध्ये शीलासंबंधी शिक्षा सांगितली गेलेली आहे संपूर्ण विनय पिटकामध्ये. अख्खाच्या अख्खा विनय पिटक काय आहे, शील आहे. अख्खाच्या अख्खा विनय पिटक काय आहे, शील आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे हे करावे, हे करू नये. भिक्षूंना
त्याच्यामध्ये मग सांगितलं भिक्षूंचे शील किती आहेत? 227. भिक्षुणींचे 311 आहे की नाही? उपासक उपासिकांचे 5, श्रामणेरांचे 10 आणि जे आहे ते उपोषण घेतल्यावरती उपोषण घेतल्यानंतर किती शील करायचे आहेत? 8 अष्टशील. तर हे असे शील आहेत. या शिलांचं पालन करायचं आहे. पालन का करायचं आहे? कारण जर तुम्हाला बुद्ध शासनात राहायचं आहे तर तुम्हाला पालन करावंच लागणार. बुद्ध शासनाच्या अनुसार आहेत. आणि बुद्ध शासन कशासाठी आहे? बुद्ध शासन कशासाठी आहे? दुःखमुक्तीसाठी. हे विसरायचंच नाही, तुम्ही लक्षात घ्या. हा कीवर्ड आहे, याला विसरायचंच नाही. बुद्ध शासन आहे कशासाठी? दुःखमुक्तीसाठी. बुद्ध शासनामध्ये यायचं कशासाठी आहे? दुःख मुक्त करण्यासाठी. हा दुःख निवारणाचा मार्ग आहे. हे असं केंद्र आहे की जिथं गेल्यावरती दुःख निवारण केंद्र सुरू होतं. दुःख निवारण केंद्र नाही का? दुःख राहतच नाही ना जी, म्हणजे काडी मात्राचंही दुःख राहत नाही माणसाला. एवढं जे आहे ते दुःखातून मुक्त करतं. जे बुद्ध शासन इतकं विशाल शासन आहे, इतकं मजबूत शासन आहे, इतकं भक्कम शासन आहे. का भक्कम आहे? कारण त्याचा पायाच भक्कम आहे. पाया काय आहे? शील हा पाया आहे. लक्षात घ्या. म्हणजे बुद्ध शासन हे का मजबूतीनं उभं राहते? कारण त्याचा पायाच मजबूत आहे. हे लक्षात घ्या. पाया काय आहे? शील. शिलानं या शासनाला आधार दिलेला आहे. म्हणून आधार होणे हे शिलाचं लक्षण आहे. शिलाचं लक्षण काय आहे? आधार होणे. आधार होणे हे शिलाचं लक्षण आहे. जसं तुम्ही जे आहे ते आता उभे आहे, तुम्ही पडू शकता का खाली? का नाही पडू शकत? कारण मजबूत आधार आहे ना जी, भूमीचा मजबूत आधार आहे. तुम्हाला म्हणलं पाण्यावरती उभे राहता, तुम्ही राहू शकाल का? इथंच जगा नाही फिसलन ठेवली, चिखल ठेवला तर उभं राहा म्हणत राहू शकाल का? नाही राहू शकत. ठीक आहे. कितीही जे आहे ते म्हणजे बुद्ध शासनामध्ये कितीही जे आहे ते शक्तिशाली असेल, किती धन दौलत घेऊन येत असेल, किती जे आहे ते लवाजमा आपल्यासोबत घेऊन असेल, मी म्हणतो म्हणून उभा राहत होतो तो खाली पडणेच आहे. बुद्ध शासनात पडते. बुद्ध शासनामध्ये जे आहे शिलाशिवाय त्याला वरती जाताच येत नाही. बुद्ध शासनात शिलाशिवाय समोर जाऊ शकत नाही. शील हा प्रथम धर्म आहे. शिला काय आहे? प्रथम धर्म आहे. पहिले शील, मग बाकीचं दुसरं. आलं का नाही लक्षात? नाही तर तुम्ही बुद्ध शासनात राहू शकत नाही. हे असं नाही म्हणत का एक तर बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, तशासारखं आहे. हे पहिले शील दाखव. शील असेल तर मग जे आहे ते गोष्ट कर. शील जर तुझ्याजवळ नाही आहे तर गोष्ट करायची नाही. समजले का? शील खूप महत्त्वाचं बुद्ध शासनामध्ये. शील, कारण या शिलाच्या योगानंच तुम्हाला जे आहे, ह्या शिलाच्या योगानं जे आहे समाधी पुष्ट होईल. शील नाही तर समाधी नाही, समाधी नाही तर प्रज्ञा नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही तुमचा गुंता, आंतरिक गुंता, बाह्य गुंता जोपर्यंत शिलावर प्रतिष्ठित होणार नाही तोपर्यंत सोडू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही पाहाल तुमच्या डोळ्यानं किती गुंता आहे, म्हणून जटा म्हणलेला आहे त्याला. जटामध्ये कसा गुंता असतो केसाचा,
नाही का? एवढा गुंता असतो का त्याला ह्या माल्याकडेच न्याय लागते भाद्रासाठी. असा तुम्ही कितीही कंगवे फिरवा, किती कंगवे फिरवा, त्याच्यातून जे काही गुंता सुटत नाही. तर संसाराचा गुंता जो आहे तो तसाच असतो, लक्षात घ्या. काही केलं सुटत नाही. एक झाला का दुसरा, दुसरा झाला का तिसरा, नाही का? म्हणून तिथं म्हटलेलं आहे अंतो जटा बही जटा. आतही जटा आहे ना, बाहेरही जटा. जटा आहे जटितंग प्रजा. संपूर्ण प्रजा जी आहे ते जटेमध्ये काय झालेली आहे, गुंतलेली आहे, जटिल झालेली आहे, लक्षात. हां, बरोबर आहे का नाही सर? नाही. आता नेहमी नेहमी जाता तुम्ही भाद्राले का? ते विसरतच नाही ना, म्हणजे ते सोडवतच नाही. शील हे सोडवणारं शस्त्र असते. जसं जे आहे आपण नेहमी नेहमी जे आहे ते कटिंग करत राहिलो. कटिंग हा शब्द जो आहे तो इंग्रजी आहे, भादरणीचा शब्द आहे ना, मराठी आहे. हा, भादरणे. हा, नाही नाही नाही, माली पण नाही, बरेच लोकांना माहिती. ठीक आहे. पहिले असे जे आहे ते गावखेड्यामध्ये असे प्रत्येक घराचे माली ठरवून राहायचे. तो आला की नाही माली, तर मग तो केस भादराचा, केस भादरणे म्हणतात त्याला. ठीक आहे. आता तो भादरणे शब्द मागच पडून गेला, आता कटिंग गेला. हां हां हां, भादरला होते केस, आहे का? भादरणे. तर हे सील जे आहे ना, हे भाद्राचं काम करते तुम्हाला. सील भादरणे म्हणजे जो भद्र आहे, तो भद्रपासून भादरणे शब्द आलेला असावा. ठीक आहे. भद्र म्हणजे चांगलं. ठीक आहे. नीट करणे, त्याला जे आहे ते सुलभ बनवणे, उजू करणे, नाही का? म्हणजे त्याच्यामध्ये गुंता येणार नाही असं करणे, नाही का? तर हा शब्द मोठा छान शब्द आहे बरं तो, भादरणे. तर हा शील जो आहे ना, तो माणसाला काय करते, इथे शील जे आहे ते शील बुद्ध शासनामध्ये प्रतिष्ठित करते. तर हा गुंता कोण सोडवतो असा प्रश्न विचारला तर भगवान बुद्धांनी सांगितलं की शिले प्रतिष्ठाय. शिले म्हणजे जो शिलावरती प्रतिष्ठित आहे तो, शिलावरती जो प्रतिष्ठित आहे तो. शिले प्रतिष्ठाय नरो सपय्यो, प्रज्ञावान पुरुष. शिले प्रतिष्ठाय नरो सपय्यो, चित्तंग पय्यंच भावयंग. असा प्रज्ञावान पुरुष प्रज्ञेची भावना करीत. ठीक आहे. प्रज्ञा व भावना करीत जे आहे ते काय करतो आहे, आतापी निपकोच भिक्खू. असा जो समाधीमध्ये प्रतिष्ठित आहे आणि प्रज्ञेनं जे आहे ते निपुण झालेला आहे, शील समाधी प्रज्ञेनं युक्त असलेला व्यक्ती काय करतो, जटा सोडवू शकतो. हे लक्षात. तर शील म्हणजे आलं का लक्षात तुमच्या? शील म्हणजे एकूण एक गोष्ट, तुम्ही करत असलेली एकूण एक गोष्ट शीलाच्या संज्ञेमध्ये येतं. ठीक आहे. जे बुद्ध शासनाशी सुसंगत आहे ते शील, आणि जी विसंगत आहे ते अशील, म्हणजे जे शील नाही आहे. तर म्हणून बुद्धाचं उगमच आहे सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा. सब पापस्य अकरणं म्हणजे पाप करायचं नाही. पाप म्हणजे दुष्कर्म. अकरणं आहे म्हणजे करायचं नाही. आणि कुशलस्य उपसंपदा म्हणजे कुशल करायचं. तर अकुशल करायचं नाही, कुशल करायचं म्हणजे शील. अकुशल करायचं नाही, कुशल करायचं म्हणजे शील. तर बुद्ध शासनामध्ये एकूण एक नियम आहेत. कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं बसायचं, कसं उठायचं, कसा व्यवहार करायचा, नाही का? लहान्यांशी कसा व्यवहार करायचा, मोठ्यांशी कसा व्यवहार करायचा,
आपल्या आचार्यांशी कसा व्यवहार करायचा, उपासकांशी कसा व्यवहार करायचा, भिक्षूंशी कसा व्यवहार करायचा. ठीक आहे. सगळं एकूण एक गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. एकूण एक म्हणजे मॅनर्स अँड डिसिप्लिनच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकूण एक गोष्टी म्हणजे जे आहे ते चप्पल घालायची तर चप्पल घालायची कशी, मग जे आहे ते तुम्ही बाहेरून आले तर चप्पल ठेवायची कुठं, नाही का. असंही बुद्ध शासनामध्ये विहित कर्म जे आहेत ते असे आहेत. म्हणजे आलं का चप्पल नीट ठेवायची, धुवून ठेवायची, नाही का. पाणी पित असलं तर मडक्यामध्ये पाणी भरून ठेवायचं. हां, हे पण सांगितलेलं आहे बरं. हां, मडक्यामध्ये जे आहे ते पाणी भरून ठेवायचं, नाही तर म्हणून मग मी पेतून भरून दुसरा. असं नाही. जेवण केलं तर ताट धुवून ठेवायचं, वॉशरूमला गेलं तर नीट पाणी टाकायचं, धुवायचं, नाही का. म्हणजे स्वच्छतेचे नियम आहेत. एकूण एक नियम, छोटे छोटे नियम सांगितले गेलेले आहेत. जेवण करायचं तर कसं जेवण करायचं, किती जेवण करायचं, काय खायचं, काय नाही खायचं, सगळ्याच गोष्टी. कारण की या सगळे जर तुम्ही बरोबर त्याच्यामध्ये जर विनय पाळला नाही तर दुःख येते. ठीक आहे. दुःख, त्याचा परिणाम काय होईल, मग दुःख होईल. आणि हा मार्ग कसा आहे, दुःख मुक्तीचा मार्ग आहे ना, नाही का. राग आला तरी रागानं बोलायचं नाही. रागानं जर बोलले समजायचे तर त्याचं दुःख येईल ना, तुम्हालाही होईल, इतरांनाही होईल. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलले तर तुम्हाला एक खोटं बोलले तर ते खोटं लपवासाठी तुम्हाला अजून 100 खोटं बोलावं लागतील, नाही का. तर मोकळं होऊन जायचं, कशाला जे आहे ते खोटं बोलत बसायचं आहे. निंदा करायची नाही, चुगली करायची नाही, चाडी करायची नाही, हे वाचायचे शील आहेत. कशाला उगाच कोणाची चुगली करायची आहे. हां, कठोर बोलायचं नाही, निंदा करायची नाही, व्यर्थ बडबड करत बसायचं नाही. तर असं जे आहे ते वाचायचे शील आहेत. दारू प्यायची नाही, नाही का. दारू पिणं किंवा कुठलेही जे आहे ते नशा आणणारे पदार्थांचं सेवन करणं, याच्यामुळे दुःख उत्पन्न होतं. तर ज्या ज्या गोष्टीमुळे दुःख उत्पन्न होते ती गोष्ट न करणे म्हणजे शील. साधा आणि सरळ हिशोब आहे. ज्या ज्या गोष्टीमुळे दुःख उत्पन्न होते ते न करणं म्हणजे शील होय बुद्ध शासनामध्ये. बुद्ध शासनातलं शील असं असतं. तर तुम्हाला जे आहे ते बुद्धानी सामय्य फलसुत्त आहे, सुंदर सुत्त आहे, त्याच्यामध्ये जे आहे ते शील सांगितलेले आहेत. प्रारंभिक शील, मध्यम शील आणि महाशील. ठीक आहे. तर भगवान गौतम बुद्धांचं एकंदरीत चर्या म्हणजे शील होय. भगवान गौतम बुद्धांची जी चर्या आहे ना ते म्हणजे शील. तर भगवान गौतम बुद्ध खोटे बोलत नाही म्हणून शील. खोटं बोलणं, न बोलणं हे शील आलं. भगवान बुद्ध कठोर बोलत नाही म्हणून कठोर न बोलणं हे शील आलं. भगवान बुद्ध जे आहे ते कोणाची निंदा चुगली चहाडी करत नाहीत म्हणून निंदा चुगली चहाडी न करणं म्हणजे शील आलेलं आहे. भगवान गौतम बुद्ध जे आहे ते कोणाच्या प्रति लोभ भावना, द्वेष भावना, मोह भावना ठेवत नाही म्हणून शील आलेलं आहे. ठीक आहे. कोणाची जे आहे ते कोणी टर उडवत आहे, टिंगल उडवत आहे, हां, मजाक घेऊन राहिलेले आहेत, ते भगवान गौतम बुद्ध असं करत नाहीत म्हणून हे न करणं म्हणजे शील आहे. तर बौद्ध लोक कोणाची टिंगलटवाई करत बसत नाही, कोणाला ताने मारत बसत नाही, नाही का. कोणाचं जे आहे ते गुण दोषाचं जे आहे ते पाखडणी करत बसत नाही. कारण की आपल्या स्वतःचं शुद्धी करण्यासाठी वेळ नसतो तर दुसऱ्याची पाखडणी कशाला करत बसणार आहे. इथे त्याला हे सांगितलं नाही. कोणी निंदा केली, चुगली केली, चहाडी केली, तुमची प्रशंसा केली, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असेल किंवा जे आहे ते टोमणे मारून उतरतही असेल तरी तुम्हाला शांत राहायचं आहे, स्थिर राहायचं आहे. कारण स्वतःकडेच लक्ष द्यायचं आणि दुसऱ्याकडे लक्ष देऊन. तर ते ब्रह्मचारी सूत्रामध्ये सांगितलं भगवान गौतम बुद्धांनी, भिक्षूनो तुम्ही त्याच्या फंदात पडू नका. कोणी बुद्ध धम्म संघाची निंदा करते, कोणी प्रशंसा करते तर करू द्या. ज्याला निंदा करूशा वाटते ते निंदा करतात
ज्याला प्रशंसा करूशा वाटते ते प्रशंसा करू शकतात. तुमच्यासाठी हे विहित नाही की तुम्ही त्यांच्याविषयी जे आहे ते चिंतन करत बसा आणि आपला टाईम पास करा. टाईमपास नाही करायचा आहे. तर वेरमणी काय आहे? वेरमणीशील आहे. वेरमणी काय आहे? शील आहे. वेरमणी म्हणजे रमण करणार नाही, नाही का? सल्लेख सुत्तामध्ये पण असंच आलेलं आहे, शीलाचा उपदेश आलेला आहे. भगवान बुद्ध म्हणतात दुसरे चोरी करत असले तरी मी चोरी करणार नाही असा संकल्प करा. दुसरे जे आहे ते जुवा खेळत असतील तर मी खेळणार नाही. दुसरे जे आहे ते स्त्री भोग करत असतील, पुरुष भोग करत असतील तरी मी करणार नाही. दुसरे जे आहे ते कोंबड्याची लढाई लावत असतील तरी मी लावणार नाही. कोंबड्याची लढाई लावतात ना, पहिले ते असे खेळ असायचे, कोंबड्याची लढाई लावा. बिचारे ते 2 कोंबडे जे आहे ते भांडून राहिलेले एकामेकाशी आणि जे आहे ते बाकीचे मजा पाहून राहिलेले आहेत. आताही जग सध्यामध्ये 2 कोंबडे भांडून राहिले एकामेकासोबत, नाही का? आणि सारं जग जे आहे ते तमाशा पाहून राहिलेलं आहे. रीलवर रील बनवून राहिलेला आहे. गॅस सिलेंडर नाही भेटून राहिलं, नाही का? कोणी जे आहे ते एकदम बाहुबलीच्या फॉर्मॅटमध्ये येऊन राहिलेला आहे. सिलेंडर उचलून तुम्ही रील पहा, मोठ्या मजा येऊन राहिलेल्या. हा, तर हे करणं म्हणजे शील नाही आहे. वेरमणी, त्याच्यामध्ये रमण करायचं नाही, नाही का? तर बिचारे ते भंतेजी लोक आपल्या आलोकाला घेऊन जे आहे ते शांतीसाठी चालायला लागलेत. चारिका केली, दॅट इज शील, नाही का? दॅट इज शील. शांतीचा संदेश पसरावा या अनुषंगाने किती चाललेत ते, नाही का? दॅट इज शील, ते शील असते. तर एकूण एक गोष्ट जी बुद्ध शासनाला धरून आहे, त्या सामय्यफल सुत्तामध्ये खूप सुंदर पद्धतीनं बुद्ध कुठे कुठे रमण करत नाहीत. या सगळ्या गोष्टीमध्ये बुद्ध रमण करत नाहीत, म्हणून बुद्ध दुःखातून मुक्त झालेले आहेत, हे सांगितले गेलेले आहे. तर ते एकूण एक गोष्ट शील असते. विनय पिटकामधला जो आहे तो बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं शील आहे, ठीक आहे? धम्माचा उपदेश देणं शील आहे. वर्षावास करणं शील आहे. उपोषण करणं शील आहे, ठीक आहे? एकूण एक गोष्ट. धम्म श्रवण करणं, धम्म उपदेश देणं शील आहे. आपल्या कायेला जे आहे ते नीट करणं, बिमार झाले तर त्याच्यावरती इलाज करणं शील आहे, हे लक्षात घ्या. आपली काया बिमार झाली तर त्याच्यावरती इलाज करणं शील आहे. मन बिमार झालं तर मनावरती इलाज करणं शील आहे. तर भेषज स्कंदक तुम्हाला दिसेल, शील आहे. वेळोवेळी धार्मिक चर्चा करणं आणि धम्म जनतेमध्ये रुजावा यासाठी जे आहे ते कार्य करणं शील आहे. एव्हरीथिंग शील, ठीक आहे? शील इज एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज शीला. जे तुमच्या काया वाचा मनानं जे तुम्ही कर्म करता, जे बुद्ध शासनासाठी पोषक आहेत, ठीक आहे? तुमच्या सुगतीसाठी, तुमच्या शांतीसाठी, तुमच्या सुखासाठी जे पोषक आहे ते शील आहे. आणि हे करत असताना तुम्ही मैत्री करता, दान करता, भावना करता, नाही का? चांगली भावना करता दुसऱ्यांप्रती, दॅट इज शील, दॅट इज शील. कोणी दुःखामध्ये आहे त्याला त्याच्या मदतीला धावून जाता, शील. कोणी रोगी आहे त्याची सेवा करता, शील. नातेवाईक घरी वगैरे आले, तुम्ही त्यांच्याशी चांगले बोलता, औंचार पाहुणचार करता, शील, नाही का? सम्यक, हा, असम्यक नाही. त्याच्यानंतर जे आहे ते आईवडील आहे घरी, आईवडिलांचा सांभाळ करता, त्यांचे जे आहे ते सेवा करता, शील. मृत झालेले आहेत त्यांच्या नावानं स्मृती
दिवस करता आणि त्या प्रत्यर्थ दानादी कर्म करता शील, एव्हरीथिंग शील, जे बुद्ध शासनाशी सुसंगत आहे. ठीक आहे. संपूर्ण महामंगल सूत्र तुम्ही जे आहे आपण एक म्हणतो शील, शीलाच्या संज्ञेमध्ये मंगलकर्म कोणते कोणते आहेत? शील. तर शील म्हणजे प्रत्येक गोष्ट, आलं ना लक्षात, ज्यातून दुःख उत्पन्न होणार नाही. तुम्हाला जर कवडी मात्राचं जरी दुःख असेल ना तर तुम्ही अशील आहात, म्हणजे तुम्ही काय करून राहिलेले आहेत? अशील कर्म करत आहात. ते कुठलेही विचार असो, कुठलेही कर्म असो, ते अशीलच्या संज्ञेमध्ये, ते शीलाच्या संज्ञेमध्ये. शीलेन सुगती यंती, शिलामुळे सुगती येते. शीलेन भोगसंपदा, सर्व प्रकारच्या भोगसंपदा शिलामुळे येतात. आणि शीलेन निभूती यंती, शिलामुळे निर्वाण प्राप्त होते. शीलच आहे जे निर्वाणाकडे नेते. हां, शिलामुळे काय येते? सुगती येते. 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. शीलेन सुगती यंती, सुगती, शीलेन भोगसंपदा, सर्व प्रकारच्या भोगसंपदा शिलामुळे प्राप्त होतात माणसाला, आणि शिलामुळे निर्वाण प्राप्त होते. निभूती यंती तस्मा शीलं विशोधयति, म्हणून त्या शिलाचा विशुद्ध रीतीने काय करा? पालन करा, असं म्हटलं गेलेलं आहे. तर शील खूप महत्त्वाचा आहे. असा शीलवान माणूस, लाभ काय आहे शीलाचे? मग असा शीलवान मनुष्य जिथे जातो तिथे त्याला मान मिळतो, सन्मान मिळतो, है ना. शिलामुळे काय मिळते? मान मिळते, सन्मान मिळते. लोक त्याला आधी बसायला जागा देतात, बसा. शीलवान व्यक्ती असतात, मान सन्मान मिळते. ठीक आहे. शत्रू जरी असलेत ना तरी सुद्धा शीलवान माणसाचे मित्र बनून जातात शिलामुळे. कितीही कोणीही हे असो, मित्र बनून जातात. सर्वच शिलामुळे मनुष्य, प्राणी मात्र वगैरे सगळे त्याचे मित्र बनून जातात. त्याची हानी होत नाही, शीलवान माणसाची हानी होत नाही. कारण की कशी प्रतिकूल अनुकूल परिस्थिती लोक त्याच्या मदतीला धावून जातात, कारण की तोच जातो ना धावून. तर हानी होत नाही कुठलीच. ना वित्ताची हानी होते, ना पैशाची हानी होते, ना धनाची हानी होते, ना संपत्तीची हानी होते, ना मानाची होते, ना ज्ञानाची होते. कुठल्याच गोष्टीची हानी होत नाही. ठीक आहे. शिलामुळे, आणि या शिलामुळे त्याला झोप चांगली लागते, कारण की शीलवान आहे. सुखानं धम्मचारी सुखं सेती असं म्हटलं गेलं ना. अस्मिन लोकी परम, इथं ना तिथं कोठंही राव, आनंदानं झोप. नाही का. इकडं ध्यान चालू आहे, वंदना चालू, झोप घेऊन राहिलेले आहेत आपले सोमवार सर. हां, स्वास्थ्य चांगलं राहतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. अच्छा, कीर्ती पसरते. शीलवान माणसाची कीर्ती पसरते. कुठपर्यंत पसरते? कुठपर्यंत पसरते शीलवान माणसाची कीर्ती? 10 दिशेने, 10 दिशेने. हवेची काहीच जरूरत नाही त्याला. जसं हवेमुळे जे आहे ते फुलाचा सुगंध हवेच्या दिशेनं दरवळतो, पण शिलाचा सुगंध 10 दिशेनं तर. चंदनं तगरंग वापी उपलंग अथवस्यकी एते संगंध जातानं शीलगंधो अनुत्तर, असं म्हटलं गेलेलं आहे धम्मपदामध्ये. ठीक आहे. तर 10 दिशामध्ये कीर्ती पसरते. शीलवान माणसाला कोणी कलंकित करू शकत नाही. भय नसते, निर्भय असते. निर्भय असते, भय नसते, है ना. भय नसते, निर्भय. कुठेही जाईल छाती ठोकपणे, नाही का. छाती ठोकपणे, काय करच नाही तर डर कशाला. आणि शीलवान माणसाचं पतन होत नाही, त्याचं पतन कोणी करू शकत नाही.
पतन होत नाही, परिहानी होत नाही. खूप लाभ आहेत शिलाचे, असंख्य लाभ आहेत. आणि सर्वात मोठा लाभ आहे शिलामुळे त्याच्या जीवनामध्ये दुःख राहत नाही. हे सर्वात मोठा लाभ आहे बरं, माणसाच्या जीवनामध्ये दुःख नसणं. असा एवढा शिलाचा जो आहे तो फायदा होतो. ठीक आहे. आणि शिलामुळेच व्यक्ती बुद्ध होतो, निर्वाण पदाला जातो. शील अत्यंत महत्त्वाचं.